हा थांब. हा खांदा जरा जास्ती असा वर गेलाय, त्याला थोडस स्ट्रेट कर इथून. ओ ओके. ठीक आहे, इथून थोडं स्ट्रेट कर, खूप नाही, स्लाइट. आणि म्हणजे असं इथून असं असं थोडस उंच, जास्ती उंच वाटतंय मला, म्हणून थोडं खाली कर. ठीक आहे, आणि हे जे आहे हे तू थोडं आत घेऊ शकते. ओके. म्हणजे असा हात असा तुझा असा सरळ खालपर्यंत इथपर्यंत आलाय असा. आलं लक्षात? हो. हा म्हणजे असा हा थोडासा थोडा आत येईल इथून. त्याची स्लांटिंग पोझिशन थोडी आत घे आणि मग थोडा हा जो सल आहे हा मग बाहेर येईल. तुझा हा सलच्या रेषेत तुझा असा आलाय बघ, असा. ठीक आहे, कळलं का? पण मग ओके. हा, हे बघ तुझं कसं आलंय, हे असं आलंय पूर्ण असं स्ट्रेट. दिसते माझी स्केल? ओके. हो. हा जो फरक दिसतोय मध्ये स्केलच्या बाजूला, तो तुला करायचा आहे. कळलं? खूप हो. मायनर चेंज आहे तो. ठीक आहे, खूप मायनर चेंज आहे, पण त्यांनी त्यांच्या शेपला फरक पडतोय थोडा. म्हणजे तो हात जो आहे तो थोडा असा सरळ आलाय आणि मग असा आलाय. पण मग असं खालचं सगळंच चेंज होईल का? नाही 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 नाही, तुला खालचं काही चेंज नाही करायचंय. फक्त ही जी लाईन आहे ही तू अशी एकदम स्ट्रेट बाहेर घेतलेली आहे थोडी, तर ती थोडी अशी फक्त आत घ्यायची आणि मग ही सल काढायची. ही सल अशीच्या अशीच ठेव, फक्त हे थोडं आत घे. कळलं? ओके ओके. मी तुला करायचा प्रयत्न करते, बट आय एम नॉट शुअर मी किती तुला दाखवू शकते, कारण हे खूप बारीक आहे ना. एक तर आहे ना एक मिनिट मी दाखवते. माझी आहे ना पेन्सिल एवढीच मॅक्झिमम उठू शकते, त्यामुळे ना फार डार्क नाही येत ते करता मला. हम्म. अं, हा, मी तुला करेक्शन करून पाठवले, ते बघा. कळतं का बघ तुला? परत फोटोज पाठवू? मी तुला फोटो पाठवला ते बघ ना आधी, तुला कळतंय का ते सांग मला आधी, मी जे पाठवलं ते. हो कळलं मला. हम्म मी तेच चेंजेस केले हम्म. सेम. एक मिनिट. आणि मी दुसरी फोटो गोष्ट थांब, पाठवते. ऐक, दुसरी गोष्ट अजून एक. हा. हा जो खांदा आहे ना, हा असं खूप टोक आलाय त्याला, असं इथे टोक नाही आलं पाहिजे असं. एक मिनिट, काय म्हंटलात? असं टोक नाही आलं पाहिजे त्याला, असं तर थोडं जास्ती टोक आलंय तुला, असं बाहेर आलंय तुझं असं. हे इथल्या इथेच असं थोडं टर्न घ्यायचंय. मला आहे ना तो हात पण थोडा लहान वाटतोय, पण त्याच्यामध्ये नाही, मी ते तर काय मी मला सांग, कळत नाही. हात म्हणजे तुझा ढोपर हे हे जे आहे ना, हे खूप लांब झालंय. हे लांब झालंय खूप, याला खालून कमी कर, थोडं वर कर. हे बघ आता पण हा मग ती हात आहे, हाईट नाही मॅच होते. नाही हे बघ हा नाही नाही, हा तुझं हे खूप लॉंग झालंय. हा जो पोर्शन आहे हा लॉंग झाला जास्ती, तो एकदम असा पायाला टच होऊन गेलाय, त्याच्यामुळे त्याला थोडं वर कर, कारण तुझं हे पण मोठं झालंय. हा पार्ट आहे ना, हा पण मोठा झालाय. ठीक आहे, तर हा तू ओके. छोटा करशील ना, हा लांब झाल्यामुळे तुझा हातही लांब झाला, तर हा आणि हा पोर्शन तुझा असा स्ट्रेट याला जोडतोय, तर हा थोडासा असा आत आला पाहिजे बघ. हा थोडा आत आला असता तर मग त्याचा शेप बरोबर येईल. बरं. कळलं? हो, म्हणजे तो थोडासा त्याची हाईट कमी करायची. ही हाईट कमी करायची तुझी, आणि हे जे आहे हे खूप असं 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 अँगल आलाय याला, तो त्याच्यामुळे ते खूप वियर्ड दिसतंय. त्याला असं गोल आलं पाहिजे, हे इथे असं असं गोल येऊन असं थोडं आत गेलंय बघ, हे असं असं येऊन असं आत गेलेलं आहे तुझं, असं स्ट्रेट खांदा स्ट्रेट असं असं आलंय ओके. आणि थोडासा विड्थ? तो. हम्म?
विड्थला थांब 1 मिनिट हिला ऍड म्हणजे करू. जाडी? 1 मिनिट दे, 1 मिनिट दे थांब. अरे मी केलं ऍड. अच्छा. हो, ओके. हां. हं. हां. काय म्हणतेस? मी म्हणत होते मग त्याची जाडी पण चेंज करावी लागेल का? कशाची जाडी? तू आपोआपच हे इकडून कमी करते, इकडून कमी करते तर ते बरोबर. हाताची. कोणत्या हाताची? या हाताची? त्या तू आधी ते हो, कर, हो. मग त्याच्या अंदाजाने तुला अंदाज येईल. फक्त तुझं काय झालंय, की हे इथे थोडंसं असं बल्ज आलेलं आहे. ते न करता एकदम स्ट्रेट आला पाहिजे हात एवढंच. ताई माझा बघितला? हो, तुझं बघितलं पण तू नव्हती म्हणून. काय प्रॉब्लेम आहे? हो. प्रॉब्लेम आहे, खांद्यात आहे. हा जो खांदा आहे, हा चुकलाय. खूप खाली गेलाय. खाली गेलाय? हां, वरचं कापड काढून ड्रॉ करून बघ एकदा आणि हात पण चुकलाय. बघू ना, मला दिसत नाहीये. दिसत नाहीये? दाखवा. हां, हां. हा जो हात आहे, हा चुकलाय इथला. हे असं खूपच असं खाली गेलंय असं. ते फक्त मान काढले, त्याच्यावर कपडा द्यायचा अजून. तर मग ते मान नाहीये ना, ती कपडा त्याच्यावर आहे ना, पूर्ण खांदा असा आहे ना. तू कपडा का नाही काढला? कपडा ड्रॉ कर त्याच्यावर, तर नाहीतर ते खूप वियर्ड दिसतंय. आणि मला अंदाजच नाही येत आहे, की तू कपडा किती वर घेशील ते. ठीक आहे. आणि हाताचा जो शेप आहे, हा हात तुझा असा तिरपा झालाय, हा असा सरळ पाहिजे. पंजा असा म्हणताय पाहिजे. की पूर्ण हात? पूर्ण हातच म्हणतेय मी. अजून सरळ करू? हां, तो असा हा जो हात आहे, हा असा थोडासा मला वेगळाच वाटतोय. हातला शेप पण नाही आलाय बरोबर. हा जो शेप आहे ना, हा शेप पण बरोबर नाही. इथे टोक पण नाही आलाय. इथे कसं राउंड आलाय. कळतंय? मी काय म्हणते? तर हे सगळे करेक्शन करून दाखव मला तू. ठीक आहे, करते. ठीक आहे? हं. आणि तुझा हा हात खूप असा अकडलेला वाटतो इकडचा. हा थोडासा असा तिरपा आला पाहिजे थोडासा. थोडासा. असा थोडा बाहेरच्या साईडला गेलेला दिसला पाहिजे तो. तुझं हे इकडचा पोर्शन थोडा वाढेल. तो असा आत गेला इकडचा पोर्शन. तू ॲडजस्ट करायचा प्रयत्न केल्यासारखं वाटतंय त्याला. जसं आता हा पाय आहे ना, हा पाय पण थोडासा आत आलाय तुझा. तो थोडा बाहेर आला पाहिजे हा. या हाताच्या बाहेर आला पाहिजे पाय. या हाताच्या बाहेर आला पाहिजे पाऊल. कळलं? तुझं खूपच आत आहे. तू आधी सगळ्यात आधी तर हे वरचं कर, त्याच्यामुळे ते खूप वियर्ड वाटतंय. ठीक आहे? चला एक काम करू, आज आणि उद्यामध्ये आपण चेहरा संपवून टाकू. कारण मग 20-21 माझे दुसरे क्लासेस आहेत. 22ला मला मीटिंग आहे या सेम टाईमला. परवाला मला खरंच नाही जमत आहे, कारण थोडंसं माझं अवघड झालेलं आहे. मला काम आहे, कारण माझी अपॉइंटमेंट आहे. मला लवकर जावं लागणार आहे. मग ते हे सगळं वाइंड अप करून निघायला मग मला उशीर होतो. तेजसच्याने घ्यावं लागतं मला. कारण मग मला तेजसच्या पण मीटिंग्स ज्या आहेत ते त्या ह्याने. 20-21 माझा ऑलरेडी फिक्स्ड आहे दुसरा क्लास. मला 20-21 ला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण पण पुढच्या मी नाहीये. ह्याच्यात घेऊ शकतो. पुढच्या आठवड्यामध्ये नाहीये का तुम्ही? मी आहे, ही नाहीये. श्रुती नाहीये.
मोस्टली नाहीये. आम्हाला 2 दिवसात नक्की कळेल. अच्छा. ठीक आहे. आज आपण एक काम करू. आज आपण मॅक्सिमम चेहरा करायचा प्रयत्न करून टाकू. ठीक आहे? हं. ओके. हं. पण मग चेहरा माझा बरोबर आलाय का? ओके आहे का शेप वगैरे? 1 मिनिट मला पाहू दे. सेम ताई माझा पण. हो. आपण आज जे जास्त वेळ घेऊ शकतो का? तर मी माझा क्लास योगाचा कॅन्सल करते. हो, मी घेऊ नाही, शकते मला बाकीच्यांना निघायचंय. नाही, नाही. मला निघेन मी 10:30 फार तर 10 मिनिटं अजून. मला निघावं लागेल. कारण तेजसची मीटिंगच्या आत तो मला सोडून येतो. त्याच्या हिशोबाने मला करावं लागतं, आवरावं लागतं. बरोबर. मग तो प्रॉब्लेम आहे माझा. मला मी नको त्यामुळे ना ना कॅन्सल माझं करू. कधी-कधी अपॉइंटमेंट नसताना पण मला लवकर आवरून निघावंच लागतं. हा आहे तो प्रॉब्लेम. जर मी नाही आवरलं वेळेत तर. मग भूपाली मी नको तुझं करू ना कॅन्सल? नको करूस. बरं. हां. हे जे भूपाली तुझे जे हे कानाचं आहे ना, हे हं. शेप थोडा गडबड आहे. असा तू असं सरळ घेतलाय असा. असा नाही घ्यायचा आहे तो असा. बाहेर आलेला कान आहे त्यांचा असा. ओके. ठीक आहे. बाहेर येऊन आत गेलेला आहे असा. तू पाहशील कानातल्याच्या तिथे एकदमच छोटं आहे त्यांचं. कळलं तुला मी काय म्हणते? हो. ओके. ठीक आहे. अजून? थांब 1 मिनिट. काय होतंय हिचे? सारखं का बाहेर निघून जाते ज्योतिताई? काय माहिती? आणि हा डोक्याचा शेप थोडा वाढेल. पण ठीक आहे, तो आपण नंतर करू जेव्हा पेंट आता करू तेव्हा. आधी तर आपण पण आभा करावी लागेल आपल्याला कंप्लीट. पण मग ती ओके आहे का? शेप ओके आहे ना म्हणजे? शेप काय आहे, तुझं हे खालचं खूप जास्ती लांब झाल्यासारखं वाटतंय माझं. इनफॅक्ट हे माझं पण थोडं लांब झालंय. कारण हे त्यांचं वय आहे ना, तर ते खालचं ब्रॉड आलं पाहिजे त्याला. खालची त्यांची जी चीन आहे ना, ती ब्रॉड. हां, बोल. माझा आवाज येतोय, सारखा कट होतोय कॉल. हो, माहित नाही का तू कट होतेय तर. हां, सारखंच होतोय कट. मला काहीच कळत नाही. हां, नाही ठीक आहे. आम्ही हिच्या भूपालीच्या ह्याच्याबद्दलच बोलत होतो. तिला सांगते मी, की त्यांचं जे खालचा जो ही चीन आहे, ही थिन नाहीये, ही ब्रॉड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे वरचं आहे, डोकं जे आहे, ते कमी झालंय. ते असं त्याचा शेप असा आपलं याची कॅप्सूलचा शेप कसा असतो ना, तसा शेप आहे त्यांच्या चेहऱ्याचा मोर ऑर लेस. हो, म्हणजे असं कानाच्या इथे थोडं सरळ पाहिजे. हां, असं ब्रॉड सरळ पाहिजे इथून असं. हा पोर्शन असा स्ट्रेट पाहिजे. सांगा तर कळेल मला. हो, हो. थांब एकेकाचं सांगते ना. तू स्टेबल हो आधी एका जागी राहा म्हणजे मग मी तुला सांगते. एका जागीच आहे, पण काय माहिती कॉल कट हां. होतोय, मध्येच आवाज जातोय. काही ऐकूच येत नाही. मध्येच हं. व्हिडिओ पण बंद होतोय. हं. काय प्रॉब्लेम? तू रेकॉर्डिंग बघताना ज्योती तुला कळतं का गं तुझा आवाज किती हळू आहे? काही ऐकू येत नाहीये. ठीक आहे. माझा आता आवाज तर मला येतच नाही, काहीच येत नाही. काहीतरी बोलली बाबा ती. तिचा आवाज तिला ऐकू येत नाही म्हणते ती. हां, ज्योती, तू तुझं मला प्लीज तो कपडा करून दे बाबा. त्याच्याशिवाय मला अंदाजच नाही येते. ते खूपच वियर्ड दिसतंय. करते लगेच करते आणि हां, हां. कपडा करून पाठव. तोपर्यंत आपण आभा चालू करू. तुम्हाला एका साइडनी दिसते असं. हे जसं तुम्हाला थोडं साइडनी दिसतंय तिरपं.
काय कुठला रंग घ्यायचाय काय? ब्लू ब्लू. एक मिनिट. ब्लू कलर घ्यायचा आहे. हा ब्लू कलर घ्यायचा आहे, ब्लू. आणि मी प्रेफरेबली कोबाल्ट ब्लू घेते. सो आधी हा व्हाईट द्यायचा आहे का? हा, आधी व्हाईट दिला ना आपण. माझी आभा बरोबर आहे ना? हो, आभा बरोबर आहे. आभाला काही फरक नाही पडत थोडा पुढे मागे झाला तर. व्हाईट आणि कोबाल्ट ब्लू काढलाय मी, ठीक आहे. आणि मी मॉप ब्रश घेते. ब्रॉड वाला ब्रश घेऊ शकता तुम्ही लोक. आणि बाहेरच्या साईडलाही मी असं स्प्रेड करायचं त्याला. ठीक आहे. तर बाहेरची लेअर मी स्प्रेड केली. सगळे ऑब्झर्व करा. त्याच्यानंतर मी आता थोडासा ब्लू, ब्राईट ब्लू लावते, ठीक आहे. हा म्हणजे कुठला नुसतं ब्लू आहे? कोबाल्ट. वेगळाच दिसतोय. हम्म वेगळाच दिसतोय. कॅमलचाच कोबाल्ट. ठीक आहे. आता त्याला मी अजून थोडं स्मच केलं बाहेरच्या साईडनी. ठीक आहे. आता मी काय करेल, जस्ट थोडासा व्हाईट मिक्स करते ब्लू मध्ये. हो. आणि त्याला आता असं स्मच करत गेली, ठीक आहे. म्हणजे कुठे कोणता कलर सुरू होतो ते कळलं नाही पाहिजे. तो पहिला ड्राय व्हाईट जो आहे तो हा, वाळला पाहिजेल का? नाही असं काही नाहीये. तुम्ही उलट पण करू शकता, की हळूहळू आता व्हाईट व्हाईट ऍड करत, म्हणजे मी करतेच आहे ते. अजून आता व्हाईट ऍड केला, ठीक आहे. चुकून हात लागला तिकडे. सॉफ्ट ब्रश घेऊन त्याला असं करत करत जायचं. आणि मी आता प्युअर व्हाईट घेते पूर्ण आतल्या साईडला. आणि मग त्याला स्मच करते. ठीक आहे. खैडा काय? उद्या मला काही प्रॉब्लेम नाही, मी आहे अवेलेबल. तुम्ही लोक सांगा.
काय विचारलं? उद्या क्लास आहे का विचारते ते. बहुतेक भूपाळीचं नाही जमत आहे उद्या. इथपर्यंत ठीक आहे का तुम्हाला सगळं? मला थोडी इकडची साईड माझी कमी वाटते वाईट, तर मी करते त्याला. दुरून बघायचं केल्यानंतर आपलं. खूप असं थोडंसं रब करावं लागेल तुम्हाला ब्रशला, तेवढं स्मूथनेस आला पाहिजे त्याला. बोटानी केलं तरी काही हरकत नाहीये. जर का मॉप ब्रश नसेल असा, हा असा ब्रश आहे माझ्याकडे. तुमच्याकडे असा नसेल तर तुम्ही बोटानी केलं तरीही चालतं. हो, तुझं बघते तर. खांदा कमी करावा लागेल तुला. हा खांदा खूप वर उठतोय तुझा. जास्ती उठतोय म्हणजे उठलेला आहे तो, पण तुझा हे टोक येतंय असं. टोक नाही आलं पाहिजे त्याला तेवढं. कमी करतं त्याचा हा जो कर्व आहे ना, हा कमी कर. खाली कर. तू वर केला मला असं वाटतं. हा जो आहे, हा थोडा खाली कर असा. म्हणजे असं कर्व बरोबर जास्ती वर गेला इथून इथे कॉर्नरला असं. आणि हा असा असा इथून थोडा सरळ आला पाहिजे. थोडा सरळ आला पाहिजे आणि मग खाली उतरला पाहिजे. हां, आता ज्योती हे बघ, तुझ्या हाताचं बघ मी तुला ते सांगते. हाताचं बघ असं हा जो इथून हात आलाय तो जसा तू इथून असा कर्व घेतलाय. ठीक आहे. पण इथून खाली तो असा स्ट्रेट येतो मग. आणि हा पण हात असा का नाही दिसत आहे? तुझ्या नेटवर्कचं काहीतरी कर तू. आली का ही जॉइन झाली का? दिसतंय का? तर मी म्हणत होती तुझा हात जो आहे, हा इथून इथून जो आहे, ठीक आहे. आता लेफ्ट साइडचा थोडा बरा झालाय. पण इथे खाली असं थोडं टोक आलं पाहिजे. इथे थोडा ब्रॉड आला पाहिजे. इथे इथे थोडा ब्रॉड, अगदी थोडा. आणि हा जो आतला मागचा पोर्शन आहे तो थोडा आत गेला पाहिजे. आणि हे जसं इथे तुझा असा कर्व येतोय ना, तो थोडा वियर्ड येतोय. हा माहित नाही का कसा कर्व येतोय तो. असा हा सरळ कर इथून असा. म्हणजे हा थोडा आत गेलेला ठीक आहे, पण त्याच्यानंतरचा जो असा गोल कर्व आहे ना इथे, तो गोल नाही पाहिजे, तो स्ट्रेट पाहिजे असा. आणि आणि हे पण खूप जास्ती बाहेर आलंय तुझा अंगठा.
डीप आलाय खूप आणि बाहेर आलाय. थोडा त्याला असा जास्ती डीप गेलाय तो. आणि हाताची बोटं तू उंचावू शकते. हाताचं जे हे आडवं जे पाम आहे ते पण तिरपं झालेलं आहे. ते सरळ पाहिजे असं. हॉरिझॉन्टल टू फ्लोअर पाहिजे. कसं पाहिजे? हॉरिझॉन्टल टू फ्लोअर, पॅरलल टू फ्लोअर. ही जी हाताची हा जो पोर्शन आहे रिस्टचा हा पॅरलल टू फ्लोअर पाहिजे हा. ही आडवी लाईन जी आहे हाताची ती. कळलं? आणि फेस? फेस एवढी चीन त्यांची खाली नाही येणार. चीन थोडासा राउंडिशच आहे त्यांची चीन अगर तू बघशील तर. तर तू अशी चीन बाहेर काढली आहे ना तशी काढू नको चीन बाहेर. ठीक आहे म्हणजे दोन्ही साईडला जो हा तू कट दिलाय ना इथे चीनच्या बाजूला तो नको देऊ. त्याला राऊंडच कर. त्यांचं तिथून स्किन अशी लटकलेली आहे ना. दोन्ही चीनच्या दोन्ही साईडला स्किन लटकलेली आहे. त्याच्यामुळे अशी नाजूक स्किन जशी नॉर्मल माणसाची असते यंग माणसाची तशी नाहीये. ठीक आहे. ओके चला पुढे चालायचं आपण. आता आपण चेहऱ्याचा कलर बनवूया. वरचं काय डोकं 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 एक मिनिट. डोकं ठीक आहे तुझं. वरचं डोकं ठीक आहे. कान स्वातीजी काय? ज्योतिताईचं डोकं जर त्याप्रमाणे बॉडी वाढवली तर खालती पादुकाला जागा नाही राहणार असं मला काल वाटलेलं. ते खरं आहे का? हा थोडं डोकं मोठं झालेलं आहे ना तिचं. हा. राईट आणि युअर ते राईट. बॉडी 3 पट नाहीये. हो तुझं असं खूप प्रेस झाल्यासारखं तिने फोटो तिरपा काढला असं वाटतंय मला. तुझी 3 पट बॉडी आहे का नाही वाटत. ज्योती? चेहरा जो आहे त्याची आपण 3 पट बॉडी घेतली होती खाली. आठवतं? तर आहे का तुझी 3 पट? आहे 3. जेवढा ही एवढी चेहऱ्याची हे आहे तेवढंच 1, 2 आणि 3 असं आहे का? नाही तर मग तुला त्यांचा चेहरा छोटा करावा लागेल थोडा. आहे का? पायापर्यंत येतंय 3. कोणत्या पायापर्यंत? खालचा जो पाय आहे ना हा येते कारण फोटो तसं वाटत नाहीये. तू तिरपा फोटो काढला असशील तर एखाद्या वेळेस तर नाही माहित मला. म्हणजे तुझी बॉडी प्रपोर्शन मध्ये नाही वाटत आहे. फोटोत नाही वाटत आहे. तू तिरपा फोटो काढलाय का तो माझा प्रश्न तर तू उत्तर देत नाहीये. तिरपा फोटो एक तू मिनिट परत पाठवते. थांबा. माझ्या पादुका ना थोड्या छोट्या झाल्यात हा कम्पॅरेटिव्हली. त्या मी ठीक करीन पेंट करताना. तुम्ही माझा नंतरचा शेप पाहिलेला आहे ना? नंतर जे चेंजेस तुम्ही सांगितले त्याप्रमाणे केले ते? नाही तर पाठव. आठवलं मी. हा तू थोडा तरी चेहरा थोडा छोटा करू शकतेस ज्योती अजून. खालून वरून दोन्हीकडनं
वरचं तर ठीक वाटतंय मला. खालूनच करावं लागेल बहुतेक. खालून जर मी वर केला तर मग त्यांचे पाय पण थोडेसे वर जातील ना. ते कारण तुझ्या ह्याच्यात त्यांची मान दिसणारच नाही असं वाटतंय मला. नाही नाही, मी काय म्हणते, जर मी चेहरा छोटा केला तर मग खालून जो पाय आहेत ते पण अजून वर जातील का? नाही नाही नाही, खाली तुला जागा मिळाली पाहिजे म्हणूनच विचार करते ना मी. तर तू खालून थोडा कमी कर चेहरा. ठीक आहे. पण चेहरा जर मी कमी केला ना तर मग हम्म. पूर्ण बॉडी परत करू का ड्रॉ? नाही, बॉडीशीच कम्पेअर करूनच सांगते. मग जर हवं असेल तर पादुका स्किप कराव्या लागतील तर थोडेसे पाय खाली घेतले तर. नाही तर थोडे पाय खाली घेऊ शकते ती. जे पादुका नाही, ते हे जे आहे स्किन, ॲनिमल स्किन जी आहे ती कमी झाली तरी चालते ना मग इन दॅट केस. आणि पाठ थोडा खाली करू शकते. पादुकाही पूर्ण नाही दाखवल्या, अर्ध्या दाखवल्या तरी चालतात ना. चालेल. तिथे नुसतं पादुका न दाखवता नुसतंच फुलं ठेवले तरी पण, फुलं टाकले तरी चालते. तेच पादुका स्किप केले तर बॉडी बरोबर होईल. पाय थोडे अजून खाली घेतले तर, कारण मला अजून पण ते 3 पट नाही वाटत आहे असं बोटाने चेक केलं तर. याच्यात तर बरोबर 3 दिसतंय मला. काय करू म्हणजे तुमच्या मते जरा सांगा. तुझं एक्झॅक्ट 3 पट असेल तर मग प्रॉब्लेम नाहीये, कारण काय फोटोमध्ये फरक पडतो. ती तिरपा फोटो काढतीये तेव्हाचा. पण चेहरा मोठा वाटतोय ना. चेहरा थोडा मोठा वाटतोय. तेच म्हणून तर तिला म्हटलं ना, फक्त चेहरा थोडा कमी कर, मग पुढे मग अंदाज घेऊ आपण बॉडी काढताना. थोडं प्लस मला असं मायनस करतात. वाटलं चेहरा कमी करणं थोडा त्रासदायक ठरेल जितकं पाय वाढवणं इझी पडेल असं मला वाटलं. बरं ठीक आहे, मग मी चेहरा थोडा कमी कर, खूप नको करू, कारण नाही तर मग बाकीची बॉडी मोठी वाटेल. म्हणजे चेस्ट आणि हे मोठं नाही वाटलं पाहिजे. ते पण आहे ना. करते, मी कमी करते. अगदी थोडा कमी कर, खूप कमी नको करू, नाही तर पुन्हा मग ते स्ट्रगल होईल. ठीक आहे. ओके, आता मी फोकस करू आपण चेहऱ्यावर. ठीक आहे. एनी गेस काय कलर घ्यायचा चेहऱ्यात? ऑरेंज, व्हाईट, येलो. मी घेते हे रॉ सिएना. सॉरी, तुम्ही ऍक्च्युली बर्न सिएना घेतला तर बेटर राहील. बर्न सिएना घ्या रॉ सिएनापेक्षा. भूपाली, तुझं एकही दिवस हे बंद नसतं का शॉप? मंडेलाच असतं. अच्छा. म्हणूनच मंडेला मी जास्त करू शकते, पण काल सुट्टी होती म्हणून मुलाची अपॉइंटमेंट ठेवलेली होती मी. त्याचं जरा ब्लड टेस्ट करायचे होते, ते इम्पॉर्टंट होतं. तिकडं जावं लागलं मला. त्यामुळे कालचा दिवस स्किप झाला. मला वाटलं, म्हणजे ऑनेस्टली खरंच असं थोडंसं मला आहे ना घाई नाही होते, कारण ऑनेस्टली मी नाहीये त्या टोचची ना. तर मला थोडं स्वामींचं चित्र म्हणजे व्यवस्थित असं छान वेळ देऊन व्यवस्थित जमेल तशा पद्धतीने केलेलं जास्त आवडेल.
हा कुठला कलर घेतलाय तुम्ही? हा मी बर्न सिएन्ना आणि व्हाईट. सिएना अँड व्हाईट. आणि मला हा तुम्ही शेप सगळेजण करून असं पेंट करून दाखवा. त्याच्या पुढची मी पुढे जात नाही मग. ठीक आहे. सॉरी रॉ सिएना आणि व्हाईट. रॉ सिएना आहे का? रॉ सिएना. रॉ सिएना म्हणजे येलो ऑकर सारखा असतो तो ना? हम्म. हा असं बर्न सिएना सारखा का वाटतोय? एक मिनिट थांब, मी कोणता घेतला पाहते. सॉरी, मी बर्न सिएनाच घेतला. हा ट्रान्सपरंट वाला लिक्विटेक्सचा आहे ना. थोडा वेगळाच आहे कलर. म्हणजे मग कुठला घ्यायचाय? रॉ सिएना घ्यायचाय का बर्न सिएना घ्यायचाय? एक काम करा तुम्ही, रॉ सिएना, बर्न सिएना आणि व्हाईट तिन्ही घ्या. कारण याच्यात थोडा येलोनेस पण पाहिजे. रॉ सिएना थोडा येलोइश येतो, बर्न सिएना थोडा रेडिश येतो. तो हा आणि व्हाईट असं तिन्ही घ्या. आणि जर का रॉ सिएना नसेल कोणाकडे तर येलो ऑकर मिक्स करा थोडासा. डोंट वरी, आपण आरामातच जाऊ. ठीक आहे रुपाली. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. श्रुतीच्या आता हे जॉबचं आलं मध्ये म्हणून. नाही, मला फक्त चेहरा करायचा आहे. म्हणतं मला बाकी मी समजू शकते की बाकी सगळं मला व्हिडिओ बघूनच करायला लागेल. मला फक्त चेहरा तुमच्या बरोबर करायचा होता. कारण का हा आठवडा तर जॉब नसणारच ना. जरी लागला जॉब मला जरी तरी हा आठवडा नसणारच. नाही कारण कसं करणार मग आता? आज एका दिवसात चेहरा होणं नाही थोडं शक्यच नाही. डिफिकल्ट आहे ना. नाही शक्यच नाही. आणि मला ठीक त्याच्यात आहे, मी घाई व्हिडिओ बघून करीन. हा मी व्हिडिओ बघून करीन. आता काय करणार तर आलं तर. आणि मला मेन काय, मला ते हे द्यायचंय. स्वामी समर्थ माझ्यासाठी करत असतं तरी मी काय वाटेल ते केलं असतं. पण मला हे द्यायचंय ना. हे संध्याकाळी एखादा क्लास घेऊ शकता का? मी घेऊ शकते पण मग ज्योती नाही उठत ना. ज्योतीला सकाळ असते ज्योतीची. ज्योतीला जमत असेल तर काही प्रॉब्लेम नाही मला संध्याकाळी घ्यायला. मला चालेल संध्याकाळी, कारण मग ज्योतीला विचार. ज्योती तिला सकाळी जमणं तिला अवघडच आहे कारण ती नाईट काय शिफ्ट करतात वाटतं. ती नाही आहे का? कुठे गेली? आता शेप फक्त थोडा ऑब्झर्व करा. ठीक आहे. आणि याच्यासोबतच आपण कान पण काढू म्हणजे मग शेपचा अंदाज येतो. आता फक्त एवढं ऑब्झर्व करा सगळेजण. ओके. मी काय केलंय, याला हा डोळ्याचा भाग सपोज. ठीक आहे. मधला भाग हा बरोबर. इथे सगळ्यात पहिले तर तुमचा हा शेप बरोबर आला पाहिजे. ओके. हा डोक्याचा शेप आहे, हा बरोबर आला पाहिजे. त्याच्यानंतर हा असा तिरपा घ्यायचा. ठीक आहे. असं टोक आहे त्यांच्या कानाला आणि इथून असा खाली आला असा कान.
आणि जवळपास त्यांच्या युजुअली नाकापर्यंत असतं. यांचं जवळपास तोंडापर्यंत आलंय. कान जे ना असे थोडे खाली असे आलेत. सो तो लाइटर टोन आहे का कानाचा तुम्ही घेतलेला? नाही, ते चुकून आता ते प्लस मायनस झालं माझं करताना. असं काही नाही. आपण फर्स्ट कटच करतोय सो डोंट वरी. सो 1 मिनिट थांबा हां. हं. प्रॉब्लेम आहे रेकॉर्डिंगमध्ये ना अशी मोठी स्क्रीन दिसत नाही. नाही ती मी आता पिन केली ना तर दिसते. नेहमी नाही दिसत. कधीच नाही दिसत का? ते नाही माहिती हां. म्हणजे मी आत्तापर्यंत केलं तर अशी मोठी स्क्रीन YouTubeवर दिसतो ना. हां. तर अशी मोठी स्क्रीन दिसत नाही. नाहीतर काहीच हरकत नव्हती. हं. मी आता हां. बर्न्ट अम्बर आणि ब्लू मिक्स केला मी. कोबाल्ट. बर्न्ट अम्बर आणि ब्लू. कुठला ब्लू? हा जो काढलेला आहे तोच घेतला मी. कोबाल्ट. याचा शेप डिस्टर्ब नाही झाला पाहिजे तेवढं लक्षात ठेवायचं आहे करताना. अगं श्रुती काल तू इझल नाही घेऊन गेलीस. मी काढलं होतं तुझ्यासाठी काढून ठेवलं होतं. मी आपलं विसरले. काय आपण गेलो ना तिकडे. नाही तेव्हाच मी काढून ठेवलं होतं. चुकून माझ्याच्याने इथे चेअरवरच राहून गेलं. मग आता तू कशावर करते? आता माझं ते खालचं इझल आहे त्याच्यावरच करते कारण का मी नव्हती करत कारण का ते मावत नव्हतं मोठ्या इझल वरती ना. अच्छा ओके. का बरं नव्हतं मावत पण? त्याची जी खालची पट्टी आहे ना ती छोटी आहे. त्याच्यात ते घुसत नाही. आय नो. पण आता मी तिथे तू पाहिलं ना आपण ठेवलं होतं हा ते मला विठ्ठलाचं माहित नव्हतं. की तूच तसं ठेवता येतं ना. मला माहित नव्हतं. बांधून घ्यायचं मागून. तू आता इझल घेशील ना माझ्याकडनं तर त्याचे ते पट्ट्या पण घेऊन घेशील ज्या मागे बांधायच्या असतात त्या. ओके, चालेल. डॉलरमामधनं पूर्ण पॅकेटच घ्यावं लागतं. माझ्याकडे तर एक्स्ट्रा आहे. अच्छा. बर्न सिएनामध्ये तुम्ही ब्लू मिक्स ब्लू. केलाय का तो? हो, जो आपण आता ब्लू घेतला होता ना कोबाल्ट. तोच घेतलाय. तरी तुम्हाला वाटलं का ऍक्रेलिक पेंट मार्कर्स आणि ऍक्रेलिक मार्कर्स मध्ये फरक आहे का? आय डोंट नो खरंच आता एवढं वापरलं नाही गं ते. एकदाच वापरलंय मी. मला वाटतं पेंट मार्करने जास्त बेटर होईल असं ते. मला तिला आता कन्फर्मेशन द्यायचंय मला काय करायचं त्याचं. कारण ऍक्रेलिक मार्कर पेक्षा ते असं पेंट निघालेलं आणि मग ते सुकवायला लागेल असं पाहिजे. मी तुम्हाला 2 लिंक्स पाठवलेत. हो, मला वेळच नाही झाला गं बघायला. बॅक टू बॅक चालू आहे ना. हो सध्या ना. जॉब सर्च पण जोरात चालू आहे ना. हो. हो, मग आता ऑप्शन नाही आहे ना माझं. वर्क परमिट माझं नाही तर हे होऊन जाईल ना.
एक्सपायर होणार आहे पुढच्या वर्षी. त्याच्या आधी मला त्यांना काहीतरी मी वर्क केलेलं दाखवावं लागेल. आतापर्यंत अजितच्यामुळे माझं हे होऊन जात होतं, ते ऑटोमॅटिक होऊन जात होतं ते रिन्यू. मग तुम्हाला कसा पण साधा जॉब चालणार आहे? काही पण चालणार आहे मला. मग मी विचार करत होते, हं. म्हणजे जे बिंदूजी जे मला म्हणतायत करायला ते तुम्हीच केलं तर? का तुला नाही करायचं? मला करायचंच आहे, पण मग तू कर ना. तिला म्हटलं, मी तिच्याशी बोलली मी या बाबतीत. तुमचं वर्क परमिट जास्त इम्पॉर्टंट आहे ना, मी तर सिटीजन आहे. काय म्हणाल्या मग त्या तुम्हाला? नाही, ती म्हणाली, मी तिला म्हटलं अजून बघ माझ्यासाठी असेल कुठे तर ती हो बघते म्हणाली. माझे प्रयत्न चालूच आहेत. काल केतकीशी पण बोलली, त्या दिवशी मंदारशी पण बोलली ना मी. तू होती का तेव्हा? नाही, मंदार केतकीशी पण बोलली मी. पण हे जे मला ऑफर करतायत ते तुमच्यासाठी परफेक्ट आहे वर्क परमिट साठी. म्हणजे पाहू, आता आहे माझ्याजवळ अजून वेळ. तू कर सुरू. हा, मी करते सुरू एक, जर मला ऑफर केलं तर. आणि मग तुमच्याकडे ऑक्टोबर वगैरे पर्यंत वेळ असेलच ना? हो. मला जर माझ्या फील्ड मधला जॉब लागला तर मग मग त्यांना आपण सांगा की नाही, मी तसं सांगून ठेवलेलं आहे तिला. ती म्हणे हा. बघ होते म्हणून. मला आज भेटायला बोलवलंय, बोलायला. जाऊन ये ना. तर मला 12 वाजता बोलवत होते, तर माझा योगा क्लास पण आहे, तर मी सगळं बुडवू नाही शकत ना. मी बोलले मी 2:30 वाजता येते, आणि मग त्याच्यानंतर मग डान्स क्लासेस म्हणून त्या लवकर निघणार आहेत. मला काय झालं. आता यांचं कसं आहे ना, हे पहा, सगळेजण एकदा बघून घ्या. ठीक आहे, मी काय थोडा शेड दिलेला आहे वरतून. ओके, आता खालची बाजू आपण आधी चेहऱ्याचा खालचा पार्ट करून घेऊ, मानेचा. ठीक आहे, त्याच्यात मी ब्राऊन आणि ब्लू त्याच्यासाठी मिक्स केला होता. तर हा पार्ट कसा येईल, शेप एकदा ऑब्झर्व करा. थोडा तिरपा आहे, नंतर इथून फ्लॅट आहे. ठीक आहे, आणि पुन्हा तिरपा इथे. चीन अशी खूप अशी निमुळती नाही घ्यायची आहे. आणि हा इथे मी असा डार्कर टोन इथे देते, सो दॅट आपल्याला अंदाज येईल की त्यांचा चेहरा कसा आहे. आणि आता मी एकदम पातळसा कलर देते, डार्कर टोन. आता हा एक्झॅक्ट या लाईन मध्ये आपल्याला डोळे करायचे. ठीक आहे, या लाईन मध्ये. ओके, मी अगदी म्हणजे मध्यभागी, चेहऱ्याचा मध्यभाग धरा अंदाज. हा डार्कर टोन कसा केला? हाच जो मानेला लावलाय तोच, पण त्याला पातळ लावला मी फक्त एवढा इथे. नाही, तेच म्हणते मी. हा, मानेचाच कसा केला? ब्लू आणि ब्राऊन. ब्लू आणि ब्राऊन. बर्न सिएना. सॉरी, कुठला घेतला होता आपण? हो, बर्न सिएनाच आहे. बर्न सिएना. हा, बर्न सिएना आणि हा कोबाल्ट ब्लू. ठीक आहे,
ज्योतिषीचा मेसेज आलाय, त्यांना काय दिसत नाही आणि ऐकू येत नाही. कठीण आहे बाबा, आता मी काय करू? प्रॉब्लेम तिच्याकडच आहे काहीतरी. एक्झॅक्टली, सगळ्यांना दिसतंय इकडे, म्हणजे प्रॉब्लेम तिच्याचकडे आहे ना, त्याला मी काही नाही करू शकत आता. आता या कानाला मी अशी जोडते इथून, हा ठीक आहे. लाइटर शेडनी. नाही, हे हाच कलर आहे, थोडासा पातळ कलर आहे फक्त. आता आपल्याला काय करायचंय, हे जे सेंटर घेतलं, ठीक आहे, याच्यामधलं सेंटर म्हणजे त्यांचं नाक येईल. ठीक आहे, म्हणजे या लाईनच्या, या लाईनच्या आणि या लाईनच्या चिनच्या मध्ये नाक आलं. ठीक आहे. आता फक्त यांचा जो लिप आहेत ते आपल्याला थोडे खाली घ्यावे लागतील ॲज कम्पेअर टू अ यंग पर्सन. हे सेंटर घेतेच आहे मी तरी पण. आता यांची ही जी चेहऱ्याची जी ठेवण आहे ती अशी येणार. युजुअली यंगची असं असतं, यांचं थोडं खाली लटकलेलं येईल. ठीक आहे. आणि आता हे जे डोळ्याची खोबणी जी आहे ती थोडीशी अशी लिटिल स्लांटिंग येईल अशी. थोडीशी, खूप स्लांटिंग पण नाही. का? त्यांचे डोळे तू पाहशील तसे सरळ नाहीये. जसं एजिंग होतं ना, तसे डोळे थोडे ड्रूप होतात बाहेरच्या साईडनी. दॅट वे. भूपाई, तुला पण माझ्यासाठी कुठे जॉब दिसला तर सांगशील ग. मी आय एम ओपन टू डू एनिथिंग राईट नाऊ. थोडेसे यंग वाटतात कारण आपण हे काढलेलं नाही आहे इथलं. वाव, तुझं एक्झॅक्टली त्यांच्यासारखंच दिसतंय. अरे वा, अजून अरे वा. काहीच नाही. बघ किती छान कॉम्प्लिमेंट मिळाला तुला. तरी मी अजून बघतीये, डोळे बिळे काही करायला घेतलेलं नाहीये. मी फक्त आधीच कलर झालाय माझा फक्त. आता मी फक्त बॉन्ड सिएनाच घेते, पातळ करते त्याला थोडा. थोडा डार्कच घ्यावा लागेल, तो लाल लाल दिसतोय. ही ज्योती आहे की डिस्कनेक्ट झाली आहे? आहे पण तिला काही दिसत नाही.
त्यांचे असे पांढरे आयब्रोज पण आहेत ना. हो. तू करतेयस का ग? नाही, मी युजली कधीच नाही करत. I can cut my phone. मी पूर्वी करायचे बरोबर, पण नंतर नंतर नाही करायला लागले. आता ते ब्लाइंड वाटतायत ना. हो, करू ना आपण त्यांना. नाही तसं नाही, आता असं असं ते कोणासारखे तरी दिसतायत. ते कोणतरी ब्लाइंड होते ना त्यांच्यासारखे. आणि मला ते स्टार वॉरचे त्याच्यासारखे माहितीये. दिसतंय. असं वाटतं. कानामुळे त्यांच्या. हो. आता आपल्याला बघ एवढं लक्षात ठेवायचं की त्यांच्या डोळ्यातलं डिस्टन्स. Why does it fly nowhere? बन्सी आहे ना, माझा आणि तुमचा काय वेगळा झालाय मला तेच नाही कळत आहे. तुमचा का बरं? फार असं लाईट टोन आहे मध्ये. मी व्हाईट मिक्स केलाय ना मी त्याच्यात. आणि ब्लू पण पण. नाही, बेस कलर म्हणत असशील तू. बेस बेस हा, बेस बेस म्हणते. कलर मध्ये व्हाईट आणि येलो आपण हे पण टाकलाय ना, येलो ऑकर. तो नाही मिक्स केला का तू? नाही झालाय तो म्हणजे प्रॉपर तसा. नाही, येलो टोन मिक्स केला आहे की नाही ते हे सांग आधी मला. केलाय ना, ते दोन्ही शेजारी शेजारी तिन्ही कलर मध्ये असे शेजारी शेजारीच आहेत. पण आहे ना असा खूप जास्त बर्न सिएनाच्या साईडला झालाय तो. बर्न सिएनाच्या साईडला झाला तर अजून व्हाईट मिक्स कर ना त्याच्यात. शरीर आता तुम्ही जास्त ब्लू टाकलात का? पहिले कमी ब्लू टाकलेला? नाही, थोडा पातळ लावत होती, आता थोडा घट्ट लावला कारण इथे बऱ्यापैकी डार्क आहे ना. आता हे खूप इम्पॉर्टंट असतं की तुमचं नाक बरोबर आलं पाहिजे. नाहीतर फीचर्स चेंज होतात. तर मी इथे राऊंड केला दोन्ही साईडला आणि मध्ये असं डिप करते. तुम्ही बारीक ब्रशनी करू शकता. चेहऱ्याचं तुम्ही मध्ये फीचर्स करायच्या आधी मला पूर्ण चेहरा बरोबर केला का दाखव तू. भूपाळी तू करतेस ना? हो, मी आता बेसच करते आता फक्त. पूर्ण गोल झाला की दाखव मला. कारण एक लेअर दिला तर तो मला तुमचा शेप म्हणजे वेगळा तुमचा वाटतोय. टोन नाही आला तो तसा ना, तर त्याशिवाय तो डार्क वाला शेड वापरून काहीच उपयोग नाही.
बरोबर आहे. हां, तर तू मला तो कंप्लीट कर आणि मला दाखव आणि मगच पुढे जा. नंतर तुम्ही कुठला कलर दिला? अगं तो बेस कलरच माझं हे थोडंसं वर आलं होतं. तर मग ते गाल वेगळेच दिसत होते त्यांचे. म्हणून मग मी त्याला हे इकडून थोडं वर जास्ती झालं होतं असं. तुमचं तर बनलं पण. नाही ना, अजून डिटेलिंग कुठे झालं? पण म्हणजे असं ढाचा बनला, ढाचा. अच्छा बोलला. हां. याचा मी एक फोटो टाकते म्हणजे तुम्हाला थोडं दिसेल. हं. ज्योती ताईला पण दिसेल. येस, एक्झॅक्टली. हां. हां, आता तुमची ज्या प्रकारे कॅनव्हास ठेवला त्या प्रकारे तुमचं तोंड एवढं मोठं आणि अंग एवढंसं दिसतंय. एक्झॅक्टली. कळलं मला म्हणून मी ज्योती तुला आता दिसतंय का? हो, पीडीएस का? तर आता आत्ता मी जे केलं ना दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाकी पुढचे 1 मग मिनिट याला म्हणतात ब्लॉकिंग. नाही, नाही मी काही करत नाहीये. सांगते आता हे जे मी केलंय, धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टफ. थांबून जा मग 1 मिनिट. थांबली. मला थोडं असं वाटतंय त्यांचं डोकं माझं थोडं मोठं पाहिजे अजून माझं असं मला वाटतंय कंपेअर करते तर. माझा आहे ना कानाचा शेप आहे ना, हं. एकाचा आता करताना मला असं जाणवतंय, की हं. वेगळा झालाय आणि एक कान वेगळा झाला. होतं ते माझंही थोडंसं झालेलं आहे. नाही, तुमचं दिसत नाहीये, माझं दिसतंय. हा बघा, असं कलर असं बघा. अख्ख्या बॉडीला असं ब्लॉकिंग करायचं असतं. हो, असं ब्लॉकिंग करतात. तुझा शेप गडबड झालाय. झाला ना? थांब मी तुला सांगते. भोपाळीचे निमकरोली बाबा झाले. येस. नाही, एक कान खूपच बाहेर गेला तिचा. अरे चला, खरंच आपण निमकरोली शेप बाबा. चेंज येस, येस, येस. आपण शेप चेंज करून टाकू आणि आता परत सगळे खाली नीम करोली बाबा करू. झालाच ते तर. तुझे कान एक तर वर झालेत भोपाई आणि हे ब्लू आणि रेड ब्लू आणि व्हाईट चांगलं नाही मिक्स केलंस. वेगळं वेगळं दिसतंय ते. आभासारखी वाटली पाहिजे की नाही? काय? आभाची गोष्ट करते मी. ते तुम्ही बोललात बोटाने करा, मी बोटाने केलं. हो, पण बोटाने ते मिक्स नाही झालेलं ना. मग अजून तुला घासायला पाहिजे होतं थोडं अजून. मग काय करू आता? ते करता येईल ना ब्रशने मिक्स. मिक्स करता येईल अजून पुन्हा पुन्हा लावायचं आणि पुन्हा ब्रश करायला पुन्हा करायचं. काय करायचं? मिक्स ब्लू आणि करायचं. व्हाईट मिक्स करायचं. ब्लू आणि व्हाईटचे पट्टे वेगवेगळे झाले ते एक मिक्स करायचे. बरं. आणि तुझे कान खूपच जास्ती मोठे झाले. काय करू? आता त्याला पण व्हाईटने कोटिंग करून करावं लागेल ना? थांब एक मिनिट. करू पूर्ण कसं ते करेक्शन? थांब, थांब. आधी डोक्याचं करून घे. कशाचं? हे बघ असं पाहिजे करेक्शन करून पाठवलंय मी तुला. चेक कर. एवढे चेंजेस करायचे तुला. ओके. ठीक आहे? कर तू करेक्शन्स कर. मी तोपर्यंत माझ्या ह्याच्यातलं थोडं डोकं वर वाढवते असं वाटतंय मला.
असं या ब्लॉकिंग टेक्निकने अख्खं बॉडी ब्लॉकिंग करून घेतात का? हो. मग डिटेलिंग मध्ये जायचं असं. तुला मी जे करेक्शन सांगितले ना भूपाई, ते कर तू. तोपर्यंत मी माझं डोक्याचे करेक्शन कर. ओके. कळले का तुला मी काय करेक्शन सांगितले ते? हो कळले. आता ते ऍक्च्युली व्हाईटनेच आधी करून घेतेय. अच्छा, ठीक आहे. करेक्शन जे काय आहेत ते, हम्म. कारण ती मग व्हाईट ने कोटिंग करून मगच करावं लागेल. आपण पण टकलू झाल्यावरती आपलं डोकं मोठं असेल ना एवढं? आपण युजली बायका नाही होत एवढ्या टकल्या. मी माणूस. झालीये. अरे होतात. आपल्याला असं गैरसमज आहे. मी जिकडनं विग केलाय ना हा इंडियामध्ये, निश हेअर म्हणून आहे. हा. तिकडे सगळ्या टकल्या बायका येतात. हो माहितीये मला ते. मला कोणीतरी तिकडनं सांगितलं. मी कोणी पण सांगितलं केलेली. मला? विग बनवला तू? हो बनवलाय, पण तो एक तर गरमीमध्ये गरम होतो, थंडीमध्ये आपण टोपी घालतो म्हणून तो घातलाच जात नाही. आणि मला बनवायला लागला कारण मी खूप टकली झाली ना. मला कोणीतरी म्हणालं, मी म्हटलं आता लग्नाचं कसं करू, तर मला कोणीतरी म्हणालं विग करून घे म्हणून. का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? केस कमी आहेत ना मला. अच्छा, कमी आहेत. हा ते हेअरस्टाईलला जास्त केस लागतात म्हणून. हा, तेच लग्नात. हा त्यांचे खूप मिळतात. आता तर केवढे आलेत केसांचे प्रकार, सगळीकडे मिळतं. हेअरस्टाईल साठी तर खूप काय काय मिळतं. आणि त्या पार्लर वाल्यांकडे तर असतं त्यांनी घेऊन ठेवलेलं. पण त्यांना तर टकल्या लोकांची पण डील करायला लागतं ना आमच्यासारख्या, त्यामुळे त्यांच्याकडे असतंच. एवढी टकली नाही आली तू जेवढी टकली टकली करत राहते. नाही, जे मी आंघोळ करते डोक्यावरून तेव्हा नाही दिसत. जेव्हा मी नाही करणार ना आंघोळ डोक्यावरून, तेव्हा तुम्हाला कळेल. सरळ थेट थेट स्कॅल्प दिसतात माझे. कशामुळे झालं तुझं? पीसीओएस. पीसीओएस. आता बरोबर वाटतंय मला माझे डोकं. माझं म्हणजे त्यांचं डोकं. आता हे एक्झॅक्ट मध्ये आलं. आधीच थोडस मला की लाईन मध्ये नव्हती वाटत. मला पोर्ट्रेट्स करणं इतकं जीवावर येतं आणि मला पोर्ट्रेट्सच करावे लागतात.
ज्योती आली का राणी तू? त्यांना का लगेच तर त्यांच्या फोनने गिव्ह अप केलं असेल. ऐकून स्वतःच ऐकून नाही तर आपलं पण ऐकून नाही जात त्यांना. ती आहे का फोन मध्ये? हो दिसते का? हो काही रिप्लाय नाही केला तिने. आता दिसतंय का विचारल्यावर. तरी याचा अँगल चेंज करून दाखवा कसं सरळ दिसतं. असं मला बॉडी करू दे, मग अंदाज येईल तुला. ते आता कसं दिसते, नुसतं चेहरा असा उठून दिसतोय ना. हो कसं फनी वाटतंय. आणि जेव्हा तुम्ही लोक मला फोटो पाठवता ना, तेव्हा माझंही तसंच होतं. मग ते मला असं भीती असते नेहमी की मी चुकीचं नको हे करायला. हा जो बेस कलर दिला ना, तोच मी खाली देते, जस्ट तो अंदाज यायला की चेहरा बरोबर आहे का म्हणून. हम्म. कारण ते बॉडी झाल्यावर थोडा अंदाज वाढतो. उपाय डोंट वरी, मी जस्ट प्लेन कलरच लावते. ठीक आहे. तिला टेन्शन मी अजून सुरू करते, पुढचं करते का म्हणून सांगते. आहे का गेली? परत असेल पेंटिंग. माझं व्हाईट तर झालं. हम्म. जरा टेपच करते व्यवस्थित. हम्म. तसं माझंही थोडं प्लस मायनस होणारच आहे. म्हणून मला जीवावर येतं पोट करणं. विठोबा केळकरांनी घेतला का? हो. तू ओळखतेस का त्यांना? अरे कॅल्गरीचे पहिले कस्टमर आहे माझे. ते पण व्हॅनकूवर मध्ये असताना. हो व्हॅनकुव्हरला असतात. त्यांचा मुलगा असतो का ग इथे, पार्थ? हो, पार्थ इथं असतो आणि तो दुसरा जो आहे तो तिकडे असतो. त्याचं लग्न आता लेटेस्ट मध्ये झालं. अच्छा. आणि त्यांचं नाव काय आहे मिसेसचं? त्यांचं तर संजय आहे. ते हजबंड वाईफ वंदना. होते का? हो वंदना. वंदना. अच्छा. स्टील मला असं वाटतं की मी इथून थोडं कमी करावं. चेहरा झाल्यावर असं वाटतंय मला. आणि हाताचा जो तळवा आहे की नाही, तो फक्त हेच करायचा, बॉर्न सिएना आणि व्हाईट. त्याच्यात येलो नाही टाकायचं. का? तळवा हाताचा तो लालसर आहे थोडा म्हणून. अच्छा. मी पाठवते, एकदा सांगा मला. हो.
ते तुम्ही खांद्याच्या इथे काय ते केलं ना, ते मला काही कळलं नाही का ते वरती पाहिजेल का खांद्याचं? कोणतं? तुला जिला पाठवलं ते म्हणते. हो, आधीचं. हां, ते वरती पाहिजे. तसं पण मग तिरपा ते चेहरा जेव्हा आपण खांदा करू ते म्हणजे ते तिथलं वस्त्र करू तेव्हा थांब, ते थांब, करता थांब. येईल ना? मी ना काय करते ते वस्त्र करूनच टाकते एका साइडचं. थांब म्हणते कारण ते 1 सगळ्यांनाच मिनिट, ते 1 मिनिट हां. कन्फ्युजन होतं. नाही थांब. 1च मिनिट हां. माझं आधी बघा जे आहे ते ओके आहे का? नाही, तर नाही. मी 1च पुढे मिनिटं जाणार. दे मला. तू मला तेवढा फक्त पार्ट 2 मिनिटासाठी करू दे. याच्यासाठी की त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतंय. एवढ्या वेळ माझा फोन अडकलेला. आता तुम्ही पेंट केलं तर असं अचानक प्रकट झालं अख्खं सगळं पेंट केलेलं. मला दिसत पण नव्हतं तुम्ही पेंट करताय ते. हो. आई गं! सारा पिवळा कलर निघाला माझा. हं. 1 मिनिट. हा कुठला कलर बनवला? मी जस्ट थोडासा लावायचा म्हणून लावतेय पिवळा कलर. कारण त्याच्यामुळे थोडा अंदाज चुकतोय आणि मला सुद्धा माझं अंदाज येईल, की बरोबर आहे की चुकीचं आहे म्हणून. त्याच्यासाठी मी हा पिवळा कलर लावते. कारण मला समहाऊ चेहरा थोडा मोठा वाटतोय त्यांचा. मी म्हटलं ना मला हे केल्यानंतर अंदाज येईल. बॉडी केल्यानंतर. मला थोडासा हात म्हणजे थोडीशी बॉडी थोडी ब्रॉड करावी लागणार आहे. अगदी स्लाइट ह्याच्यात मला करावी लागेल ती. इथून थोडा वर उचलू का चेहरा तोच विचार करते मी. कारण हे बघ माझा चेहरा मोठा वाटतोय ना बॉडीपेक्षा. हो. तुमच्या पण पादुका जातील असं वाटतंय आता. हं. तसं 3 पट आहे, पण तरी पण ते नाही होत आहे. अजून वाढवायला पाहिजे. माझ्या डोक्यात एक आला, की याला कमी केलं तर चालेल म्हणून. पादुकाचं तर काही एवढं इम्पोर्टन्स नाहीये. बट मांडी ब्रॉड करावी लागणार मला त्यांची. ती छोटी झाली आहे. हातही थोडा ब्रॉड करावा लागेल. कारण मला अजून चेहरा छोटा करायची इच्छा नाही होत आहे. आणि समहाऊ. आता कसं करणार पण? ते काही प्रॉब्लेम नाही. अजून करता येईल चेहरा छोटा. नको पण चांगला झाला. हां, तेच म्हणूनच. जाऊ दे पादुका गेला तरी चालतील. आणि मांडी मोठी करावी लागेल. बाकी एवढा प्रॉब्लेम नाही वाटत आहे. हे स्लाइट इकडे ब्रॉड करते मी म्हणजे तसं ते मध्यभागी पण येईल थोडं. एक मिनिट. आता कसा याच्यात अंदाज कसा घ्यायचा सांगते बघा. दोघींना सांगते मी आता.
ज्योती ऐकते का? नाहीतर मग रेकॉर्डिंग मध्ये ऐकते. मग आता कसा अंदाज घ्यायचा आपण? आता बघ, इरेझरने मी मेजर करते, ठीक आहे. आता अप्रॉक्सिमेटली एवढा इरेझर एवढा त्यांचा चेहरा आहे, ठीक आहे. आणि तेवढंच हे मोर ऑर लेस हे आलंय यांचे खांद्यापर्यंत. तर माझा जो चेहरा हा इतका आहे सपोज, तर माझं हे पण इतकं आलं पाहिजे. आलं लक्षात? हम्म. असं कम्पेअर करायचं नेहमी जेव्हा तुम्ही बॉडी बनवता. आणि आता जसा त्यांचा हा एवढा चेहरा घेतला मी, तर तो हात जो आहे हा त्याच्यापेक्षा मोठा आहे एवढा. तर आता जसा हा एवढा आहे, तर मी हा हात जर तेवढा घेतला, अजून थोडा मोठा करायला लागणार. थोडा ब्रॉड करावा लागेल, उंच खाली घ्यावं लागेल मला अजून. सो मी काय करते आता, एक बाजूचं थोडं, म्हणूनच मी कपडे आणि बॉडी केली, की मला थोडा अंदाज यावा म्हणून. तर इन दॅट केस हे थोडं माझं वाढेल, ठीक आहे. हे असं इकडे येईल. हे इकडचं ठीक वाटतंय मला, इथे एवढा प्रॉब्लेम नाही वाटत आहे. मी पण करू का ते? काय करू? नाही, तुझा माझा चेहरा झाला म्हणून तर तुला म्हटलं, चेहरा झाला की मला दाखव. दाखवलाय ना मी, मगाशीच पाठवलं. अच्छा, ओके. 1 मिनिट बघते मी. एकच मिनिट द्या. हे सगळ्यांनाच हे करेक्शन्स करावं लागणार आहे, प्लस मायनस थोडं बहुत. नाहीतर मग ती बॉडी ऑड नाही दिसली पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हं. मग ऑटोमॅटिक असं हे हललं की हे पण हलणार थोडं इकडे. हम्म. मग हे हललं की थोडा पाय पण अजून ब्रॉड होणार इकडे. That way. हल्दी मी लीव करू, मला दुसऱ्या क्लासमध्ये जायचंय. ठीक आहे, मी आता चेहरा काही करत नाही. मग आता नेक्स्ट क्लास कधीचा आहे? असं वाटतंय ज्योती मला मंडेच येईल. हो, मंडेच होईल कदाचित, कारण ज्योतिषीला आपण संध्याकाळचं विचारून बघूया. हम्म. रुपाली, संध्याकाळचे कुठच्या टायमिंग चालणार आहेत? संध्याकाळचं फ्रायडे, सॅटरडे. सॅटर्डे संडे तर नाही घेत क्लासेस. हां, फ्रायडे. घेऊ शकते मी आता एखाद्यास, आपण बघू, मला पॉसिबल झालं तर मग तसं सांगू शकते की. फ्रायडे. कारण त्याच्या फ्रंटवर माझं एवढं चालू आहेत ना गोष्टी. नाही, काही हरकत नाही. मला फक्त आत्ताचं चेहऱ्याचं हे करा अपडेट. मला पण निघायचंय. हो हो हो. कारण बाय माझी आज बाय. अंघोळ राहिलीये. चल बाय बाय. आभामध्ये अजून व्हाईट घालू का असं झालंय मला. हो, हे बाजूचं येलो करून दाखवते का मला? हे तुझा चेहरा असा एका साईडला चालल्यासारखा दिसतोय मला त्याच्यामुळे तो. काय येल्लो करू? हे जे आहे ना, हे हां. हे येलो केलं तर मला अंदाज येईल की करेक्ट होतंय का तुझं. मला आता अंदाजच नाही, कळतच नाही. तसा चेहरा असा एका साईडलाच गेल्यासारखा वाटतोय मला तो. त्याच्यामुळे इथे इथे पांढरं आल्यामुळे मानेच्या खाली. आलं का लक्षात मी काय म्हणते? बरं, 2 मिनिटात बघते मी. फक्त 2 मिनिटात फक्त पिवळा कलर, साधा प्लेन कलर लावला तरी चालेल. बरं. तेवढं कर आणि मला एकदा तू स्क्रीन शेअर केलीस तरी चालेल. हा कान थोडासा कमी करू शकशील का? व्हाईटनी हा इकडचा.
डोकं जे आलंय ते थोडं कमी कर, किंवा हो. एक काम कर, तसं नको करू. हे मी जोडलं ना मगाशी, तू पाहिलं ना जोडताना, हो. तसं थोडं जोडून टाक. कदाचित त्यांनी फरक पडेल तो. काय जोडू? हा कान आणि याच्यामध्ये गॅप जी आली आहे ना, ती गॅप भर अशी. इथे इथे थोडीशी गॅप भर. हे असं असं आणि असं असं ते मांजरीच्या कानासारखं असं एकदम असं वेगळं कान आलेलं आहे ना, असा जोड तो कान थोडासा खाली बेसला, जिथे डीप आलेलं ना. हे बघ, माझं दिसतंय का तुला कसं मी हो. भरलंय मध्ये? हो. हा, तसं भर थोडस, आणि इकडे खाली पिवळं कर. मला असं वाटतं तुझी मान पण कमी झालीये ग थोडी. हे बघ ना, इथे इथे हा खूप जास्ती पांढरं वाटतंय तुझं इथे. हे जे आहे ना, हे असं हा. कानाच्या खाली इकडून मान बघ कुठे आहे तिची, आणि इकडे मान बघ कुठे आहे. ही मान अशी इथे कानाच्या इथे डोळ्याची जी लाईन असते की नाही, तिथून तिथपर्यंत येत असते मान नेहमी. मग आता मी काय करायचं? आता हा जो कलर आहे ना मानेचा, तो थोडा वाढव इथे, म्हणजे मग ती मान मला तेव्हापासून मानेच ऑब्जेक्शन वाटतंय. तर इथे ही जी पोर्शन आहे, हा तुझा खूप आत आलेला आहे, हा हा पोर्शन. कळलं? ओके. तर तुला ती मानेचं हे वाढवावं लागेल. कुठेपर्यंत वाढवावं लागेल? जोपर्यंत डोळे येतात ना अंदाजे, हे डोळ्याचा जो हा कॉर्नर असतो ना वरचा, हा. त्या लाईन मध्ये मान येत असते. आलं लक्षात? हे बघ, हं. आलं लक्षात? हे बघ, हो. कळतंय? तुझं बघ किती फरक आहे. मी आता तात्पुरता आहे ना, इथं असलेला रॉ सिएनाच हा, लावतीये. ठीक आहे ना, डार्क कुठलाही कलर लावता याचा नाही, काही फरक नाही पडत. आणि शो करत असशील तर शो करू शकते, म्हणजे मी समोरासमोरच सांगते तुला, फोटो पाठवून हे करण्यापेक्षा. आता येल्लो करू म्हणताय ना तुम्ही? कुठे? हा हा, हे बाजूचं येलो कर. ती गॅप मला जरा जास्त वाटलीये. येल्लो कुठला देऊ? मी मँगो येलो दिलाय. तुझ्याकडे कोणता येलो आहे? येल्लो मिड, ऑर्चिड, ऑरेंज येल्लो, ऑरेंज येलो देऊन दे. डीप ऑरेंज येल्लो पण आहे. नाही नाही, डीप डीप और येलो ऑकर असेल. लेमन येलो आहे का? लेमन येलो दिला तरी चालेल. लेमन येल्लो आहे कोणत्या आहे लेमन हा, येल्लो. असेलच. लेमन येलो बेस कलर असतो, तो असतो सगळ्यांकडे.
हा इकडच्या दुसऱ्या खांद्याचं पण करायचंय का? नाही तेवढं दाखव मला जेवढं झालंय तेवढं. एक मिनिट माझं अनपिन करावं लागेल मला, तेव्हा मला तुझं दिसेल. दिसतंय का? एक मिनिट. हा थोडं खाली कर, थोडं दुरून दाखव, थोडं दुरून खाली कर, खाली कॅमेरा वर घे. हा आता मच बेटर असं वाटतंय साईडला मला. ठेवून देऊ का? आता मला मच बेटर वाटतंय. आता बेटर आहे. ते मानेमुळे प्रॉब्लेम होता तो जास्ती. सो ते मानेचे पण करेक्शन केलं मी आता इकडं हे हा देऊन, फक्त हा जो आणि आता तो हा कपडा असा येल्लो दिलाय. हा जो पिवळा कपडा घेतला ना, हा तुझा इथून आला पाहिजे, या कानाच्या खालून. हा. माझं कानाच्या याच्यात काहीच हो पण मग ती डिस्टर्ब. गॅप मला खूप वाटतेय. कान जास्त लहान झाला का आता? कान ऍक्च्युली कान तुझे थोडे खालपर्यंत अजून तू लांब येऊ शकते. खाली आणायचे, वर नाही, खाली थोडे सो खाली लांब करू ओव्हरऑल शकतो. कानच स्टार्टच इकडनं करू का? नाही ते ठीक वाटतंय आता मला. आयडियली तर तसं व्हायला पाहिजे होतं. हे बघ, हे एक्झॅक्टली मधून आहे माझे कान सुरू. हे बघ, पाहशील तर सेंटरला डोळे आहेत आणि तिथेच कान आहेत. आलं लक्षात? नाहीये माझं. तुझं थोडं वर थोडे आहे. वर आहे. ते चालू शकतं. खालचे तुझे असे लांब आले पाहिजे कान. सो अजून एवढे करू का असं विचारते. तिथपर्यंत कान येतील आणि हा पिवळा कपडा, त्याच्यानंतर थोडी गॅप सोडून पिवळा कपडा येईल. पण मग हा एवढा अजून खांदावरती होईल मग एवढा? होईल ना, पाहिजेच आहे तो खांदा थोडा वर. पण मग ते कापड जे आहे ते तेवढं माझं जास्त वाटेल. दाखव. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता मी हे केलं ना असं, ठीक आहे ना, सो एवढा होईल. तुझा खांदाही वर येईल ना तो. हो. बरोबर आहे ना. ओके. सो मग ते त्याच ह्याने खाली पण इकडं पण वाढेल का? इकडे थोडंसं वाढेल, जास्ती नाही वाढणार तिकडून, अगदी स्लाइट. ओके. मग आता फक्त थोडा कान अजून इथपर्यंत करू का? थोडे कान खालपर्यंत कर असं वाटतं. म्हणजे मी आधी पेन्सिलने करायचा प्रयत्न करते. एक काम कर, तू पेन्सिलनी कर. पोरांचे चॉक्स असतील तर त्यांनी पण करता येतं, म्हणजे मग ते मिटवता पण येतं आपल्याला पेंट केल्यानंतर वर. हा बघा, एवढा दिसतंय तुम्हाला? हो बरोबर आहे. इकडचा राईट साईडचा अजून लांब पाहिजे. आपले राईट. सो हा थोडासा अजून खाली पाहिजे, थोडा याला मॅच करायला. अगदी म्हणजे मायनर. नाही, जास्ती झाला खूप. अगदी मायनर करायचा होता. तो नाही, तो नको करू इकडचं. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे का? ठीक आहे. आणि मग हा बेस कलर थोडा अजून लाईट पाहिजेल का काय? बेस कलरचं तू टेन्शन घेऊ नको, त्याच्यावर आता वरतून आपण करणार आहोत. पण तो लाईट केला तर बेटर आहे. येलो कलर कमी वाटतोय तुझ्या ह्याच्यात मला अजूनही.
मी तेच म्हणते शेडिंग अगं थोडंसं शेडिंग जमलं. याच्यासाठी पण फरक पडतो. तुझे कलर्स वेगळे, माझे कलर्स वेगळे ना, प्रत्येकाचे पिगमेंट्स वेगळे असतात. त्याच्यामुळे पण तो फरक पडतो. मग येलो जो आहे रॉ सिएना जो आहे तो डायरेक्ट वापरू का? काय करू? रॉ सिएना आणि व्हाईट आणि त्याच्यात मग थोडासा हा टाक. बर्न सिएना. हा? बरोबर आहे. कानाच्या आत नको घेऊ. पुस तिकडून कानाच्या तिथून, नाही तर मग ते पुन्हा गोल गोल दिसेल चेहरा. हे जे असं असं हे स्ट्रेट आलं पाहिजे ना त्यांचं. हे असं पुसलं नाहीये जाते, पण मग काय करू? ओल्या कपड्याने पुसून घेते. नाही तर मग डार्क करशील ना शेड, तेव्हा त्याला तिकडे तसं डार्क करशील. तसं सेम टू सेम नको ठेवू, त्याला स्ट्रेट करशील. जेव्हा तू हे शेड करशील ना डार्क टोन, तेव्हा स्ट्रेट करशील. ठीक आहे? आता फक्त हा कलर देऊन मी निघते, तू कारण कलर, तेच म्हटलं तुला जायचंय आता, तर तू तेवढा कलर देऊन दे आणि मग निघून जा. मग नंतर शेड करशील ना. मी रेकॉर्डिंग पाठवेलच तुम्हा लोकांना. हो, रेकॉर्डिंग पाठवलं की मग मी ते शेडिंग करेन. थोडंसं आहे ना, काय होतं मला खरंच सांगते, मला थोडं घाई केल्यासारखं होतं आणि मग ते मला प्रेशर आल्यासारखं होतं आणि मी करतीये पहिल्यांदा आणि नो श्रुती थोडेसे जास्त हे झालेले आहेत ना तिचे, त्यामुळे मला असं तिला पण नाही हे करायचंय. नाही, तो काय प्रॉब्लेम नाही. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. तुला मी म्हंटल होतं ना की आपण स्लोलीच जाऊ याच्यावर. घाई काहीच मला आहे नाही. ना, मग ते नेमकं सीझन पण आहे माझा आता, फक्त तर कसं आहे की थोडा जसं आता मी वेळ एवढं रेकॉर्डिंग लागतोय. केलं ना, तर पुढच्या क्लास पर्यंत तुमचं तेवढं झालेलं असलं की मग मला इझी जातं शिकवायला. तुम्ही लागलं 2 दिवसानंतर क्लास घ्या, आय डोंट माइंड. पण मला जेवढं मी शिकवलं ते तुम्ही करून या. म्हणजे मग ते मला पुढचं शिकवते, मग तुम्ही मागे राहून जाता. 2 क्लास आधीच पर्यंतच तर जर का तुमचं कंप्लीशन नाही झालं, तर मग मला जास्ती अडचण होते. हो. तर त्याच्यामुळे तुम्ही मला म्हणा तर अजून आठवडाभर तू क्लास नको घेऊ, आय एम फाईन. मी डायरेक्टली नवीन घरात घेऊन करू शकते क्लास. आय एम ओके विथ दॅट अल्सो. ठीक आहे. ओके. उलट मला माझं घरचे कामं करायला वेळ मिळेल. तर फक्त तुम्ही जेवढं मी सांगितलं तेवढं तुम्ही करून पुढच्या क्लासला आले ना, तर मग मला इझी जातं शिकवायला. बर. ठीक आहे. तर तुम्ही सांगा मला काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. हा, बघा ना एकदा. तू दाखवतेस का? कुठे गेली मी? ठीक आहे ना? हो. ठीक आहे. कलर ठीक आहे. प्लेन, अच्छा, मी तेच आठवत नाही तुम्हाला काय बघतेय मी. कलर ठीक आहे. फक्त हे इथे थोडंसं वाढवू शकतेस का तू हे इथे? स्लाईट एकदम. कारण तुझी चिनचा शेप थोडा इकडे तिरपा येतोय. तर तो फक्त इकडे थोडंसं वाढवलं ना, एक अगदी बारीक लाईन वाढव फक्त तिथे. राइट साइडला. जसं आपण आयब्रो करताना एक वरची थोडीशी कमी करतो, तसं थोडंसं वाढव. राइट साइडला. म्हणजे मग त्यांचा चेहरा तिरपा, म्हणजे उनवटी तिरपी नाही वाटणार. आता? बेटर आहे. ओके. ठीक आहे. आणि ते कानही करून टाक. हो.
की चेहऱ्याचा शेप अंदाज येईल आपल्याला. बरोबर. आणि हे इथे थोडस आतच घे हं, कान इकडून करताना. काय? हे जे कान तू वाढवले तिथे कलर देऊन दे ना. Dabba is also good. बघा बरं. ठीक आहे. बेटर आहे आता. मग तुलाच फरक वाटेल बघ आता आधीपेक्षा आता. हो ना? ओके. हम्म. हो. आणि आभा? आभाला तुला मिक्स करावं लागेल. हे बघ असं स्मज झालेलं दिसलं पाहिजे पूर्ण. तर आभा करताना तुला काय करावं लागेल पुन्हा जसं आता ग्रीन आणि ब्लू मध्ये जेव्हा शिफ्ट झालं तर तो मधला कलर तुझा मिक्स नाही झाला बरोबर. तू घाई केलीस. आलं लक्षात? एक तर जो ब्लू आहे हा ब्लू सुद्धा बघ असा हळूहळू असं पसरलेला दिसतोय. बरोबर. तर नुसतं ब्लू पातळ ब्लू लावून त्याला असं कर आणि बोटाने नुसतं खूप वेळ घासत राहा त्याला असा खूप वेळ म्हणजे जोपर्यंत तुला असं स्मूथ नाही वाटत. त्याच्यानंतर मग ब्लू आणि ब्लू आणि व्हाईटला मिक्स कर. तो स्काय ब्लू कलर दोन्ही याच्या मध्ये लाव. जिथे लाईन दिसते तुला, जिथे ब्लू आणि व्हाईट वेगळं वेगळं होतंय तिथे तो लाव आणि त्यालाही स्मच करत राहा असा. हे तुला करावं लागेल. ओके. ठीक आहे. तेव्हा ते असं आभाचा फील आला पाहिजे. राईट. बरं. ठीक आहे. चालेल. मी ठेवते आता. ओके. चल बाय. बाय. बाय.